सोमवार 1 डिसेंबर पासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय। हल्ली अधिवेशन म्हटलं की घोषणाबाजी, विरोधकांची आरडाओरड, सभात्याग एवढंच पाहायला मिळतं। आता सुद्धा निवडणूक आयोगाची SIR मोहीम आणि मतचोरी या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये वादळी चर्चा होणार हे निश्चितच आहे। 9 डिसेंबरला निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेवर एक दिवस सविस्तर चर्चा होणार आहे। तर वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा एक दिवस चर्चा करण्यात येणार आहे। पण यावेळी एक जरा वेगळा वाद चर्चेत आलाय। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी राज्यसभेच्या सचिवालयाने संसद सदस्यांच्या वर्तनाबाबत एक आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट जारी केले। संसदेच्या परंपरेनुसार कुठल्याही भाषणाच्या शेवटी थँक्स, थँक्यू, जय हिंद, वंदे मातरम असे शब्द वापरू नये आणि भाषणाचा शेवट या शब्दांनी करू नये असा सल्ला त्यात देण्यात आला होता। याचा उद्देश सभागृहाची गांभीर्यता आणि प्रतिष्ठा राखणं हा आहे। पण विरोधकांनी यावरून राजकारण सुरू केलंय। काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी एक वेगळं राजकीय नाट्य सुरू केलं। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय हिंद आणि वंदे मातरम या घोषणांना विरोध हा बंगालच्या अस्मितेशी जोडलाय। त्या असं म्हणाल्या की आम्ही जय बांगला बांगलामध्ये बोलतो आणि वंदे मातरम म्हणतो। हे आमचं राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्याची घोषणा आहे। ज्या घोषणेने आमचे स्वातंत्र्य सैनिक लढले तिच्याशी कोणी टक्कर घेतल्यास ते धुळीस मिळतील। आता या सगळ्यावर भाजपने अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचे नेते अमित मालवीय असं म्हणालेत की ही विरोधी पक्षांची राजकीय नौटंकी आहे। हा कोणताही नवीन नियम नाहीये, हा दशकांपासून लागू असलेलाच नियम आहे। लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी तयार केलेला हा नियम आहे। हा कोणत्याही सरकारने तयार केलेला नियम नाही आणि हे अगदी खरंय। खरंच हा काही नवीन नियम नाहीये। राज्यसभा सचिवालयाने एक साधी नियमित आठवण करून दिली, सभागृहात घोषणाबाजी करू नका। पण सभागृहाबाहेर काय झालं? देशभक्तीवर बंदी, राष्ट्रीय सन्मानावर हल्ला अशी आरडाओरड विरोधकांनी सुरू केली। पण एरवी या विरोधकांची देशभक्ती नेमकी कुठे जाते? म्हणजे राज्यसभा सचिवालयाने एक साधी आठवण काय करून दिली, इकडे लगेच उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केली। बहुतेक हे विरोधक वाटच बघत असतात, कोणता असा मुद्दा मिळतोय आणि मी आरडाओरड करायला सुरुवात करतो। आता उद्धव ठाकरे यावर काय म्हणाले, तर या नियमांमुळे भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाटला। वंदे मातरम म्हणायचं नाही असं म्हणणाऱ्याला पाकिस्तानला धाडलं जाणार का? वंदे मातरमला विरोध करणारी ब्रिटिश गव्हर्नर मॅकेलेची औलाद इथे कुठून आली? एवढे प्रश्न विचारून ते थांबले नाहीत। त्यावर ते असंही पुढे म्हणालेत की आमचे खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना मी सूचना देतो की खणखणीत आवाजात वंदे मातरम म्हणा, बघू तुम्हाला कोण बाहेर काढतंय। भाजपमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी खासदारांचं निलंबन करून दाखवावं। अहो उद्धव ठाकरेजी, जरा शांत व्हा आणि संसदेचे नियम नेमके काय आहेत, संसदेचा सभागृहाचा शिष्टाचार काय आहे ते जरा समजून घ्या, म्हणजे हा सगळा गोंधळ तुमच्या लक्षात येईल। हा विरोधकांचा निव्वळ ढोंगीपणा आहे। हा नियम नव्याने मोदी सरकारने तयार केलेला नाही, तर हा 2005 पासून असलेला नियम आहे। तेव्हा कोणाचं सरकार होतं, तर काँग्रेस UPAचं सरकार, आणि तेव्हापासूनच हा नियम राज्यसभेच्या हँडबुकमध्ये जोडलेला आहे। दर अधिवेशनाआधी या नियमाची फक्त आठवण करून दिली जाते आणि ती सुद्धा परंपरेनुसार। नियम काय आहे, तर जय हिंद, वंदे मातरम याला बंदी नाही, फक्त संसदेत घोषणाबाजी नको। मुळात संसद म्हणजे घोषणाबाजी करण्याचं, गोंधळ घालण्याचं ठिकाण नाहीये। ते कायद्याचं, विचारांचं आणि धोरणांचं ठिकाण आहे। त्याची पवित्रता ही राखली गेलीच पाहिजे आणि ती पवित्रता राखली जावी त्यासाठीच हा नियम आहे। जसं सरकार बदललं म्हणून संविधान बदलत नाही, तसंच अगदी सरकार बदललं म्हणून संसदेचे नियम सुद्धा बदलत नाही। हे या गोंधळ घालणाऱ्या विरोधकांनी जरा लक्षात घ्यायला हवं। पण काहीतरी मुद्दा शोधायचा, मग त्यामागचं खरं खोटं काहीही समजून घ्यायचं नाही। फक्त गोंधळ घालायचा, आरडाओरड करायची, घोषणाबाजी करायची, मग लोकांची दिशाभूल करायची, एवढंच काम या विरोधकांना जमतं आणि ते त्यांच्या आवडीचं काम। संसदेत घोषणाबाजी करत राहिलो तर विविध प्रश्नांवर, विधेयकांवर चर्चा कधी करणार? कायदे कसे आणणार? पण मुळात विरोधकांना चर्चाच नको असते।
त्यांना फक्त गोंधळ घालायला, सभात्याग करायला आवडतं. आता घोषणाबाजी करून देशभक्ती सिद्ध होत नाही हे या विरोधकांना कधी कळणार? त्यामुळे जुना नियम राजकीय रंग देऊन नव्याने आणला जातोय. सचिवालय जे अनेक वर्षांपासून सांगतंय त्याला मीठ मसाला लावून आम्ही किती देशभक्त आहोत हे सांगण्याचा या विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे विरोधकांच्या या खोट्या आणि फसव्या नॅरेटिव्हकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाहीये. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.